तुमचा मित्र शंकर सुतार, निसर्ग माझा. मित्रांनो, आज रविवार आहे आणि रविवार म्हटलं तर मी आरे कॉलनीत असतो श्रमदान करण्यासाठी. आता थोड्याच वेळात पाऊस पडू शकतो आणि मी आता काय केलं आहे, जे मी रोज आंबे खात होतो किंवा फणस खात होतो, जांभळं खात होतो, ज्या काय बिया मी जमवलेल्या त्या बिया आता मी इथे घेऊन आलो आहे. बिया ज्या काय बिया होत्या त्या सगळ्या बिया मी इथे आणलेल्या आहेत. आता त्या बिया मी इकडे जे मोकळे जागा आहेत तिथे ह्या सगळ्या बिया आता मी पेरणार आहे. खड्डे खणून त्याच्यात मी टाकणार आहे, कारण की पावसाचं पाणी लागल्यावरती त्याच्यातून रोपं बाहेर निघतील आणि मग 3-4 महिन्यांनी ते रोप थोडं मोठं झालेलं असेल, मग ते दिसेल. मग त्याची नंतर काळजी घेण्यात येईल. त्याला व्यवस्थित त्याला काठी वगैरे लावून आजूबाजूने दगडी वगैरे लावून ते एक सेफ असं ते एक झाड ठेवलं जाईल आणि त्याची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. आता मी माझं काम सुरू करतो आहे, बघा. पद्धतीने आपण सर्वत्र जिथे जिथे मोकळी जागा आहे तिथे तिथे आपण अशा पद्धतीने या बिया ज्या आहेत त्या आपण जमिनीमध्ये छोटे छोटे खड्डे करून त्या बिया त्याच्यामध्ये पेरतो आहे. पावसाळा आल्यावरती तुम्हाला चांगली रोपं आलेली दिसतील आणि भविष्यात ती मोठी झाडं झालेली असतील. एकच प्रयत्न आहे की जंगल वाढावं, जंगल जगावं, त्यातला जो प्राणी पक्षी आहे तो आनंदाने जगावा, त्याला त्याचं अन्न मिळावं, त्याला त्याचं घर मिळावं, हे स्वप्न घेऊन मी या जंगलात उतरलेलो आहे. मला मनापासून तुम्हाला सांगायचं आहे की पावसाळा सुरू झालेला आहे आणि तुम्ही मोठ्या संख्येने बाहेर या. प्रत्येकाने एक झाड जंगलामध्ये लावा आणि त्या झाडाला वाढवण्याची, जगवण्याची काळजी तुम्ही स्वतः घ्या. 4 ते 5 वर्ष त्या झाडाची काळजी घ्यायची आहे. नंतर तो भला मोठा वृक्ष झालेला असेल. त्या वृक्षावरती अनेक प्रकारची फळं असतील, फुलं असतील, प्राणी पक्ष्यांची घरं असतील आणि हेच तुमच्या आयुष्यासाठी, जगण्यासाठी तुम्हाला आयुष्यात लागणारा जो ऑक्सिजन आहे तो ह्याच वृक्षापासून मिळणार आहे. त्याच्यामुळे मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि प्रत्येकाने एक झाड लावा. कॅमेरामन सेल्फीसोबत शंकर सुतार, निसर्ग माझा. जय हिंद, जय महाराष्ट्र.